चाललंय तुझं? तुझं काय चाललंय? नाही, मी असा विचार करतोय की तू आता काय विचार करत असशील, काय नेमक्या फिलिंग्स असतील तुझ्या मनात? माझ्या मनात काय फिलिंग? मी एक्साइटेड आहे मुलांचे प्रोजेक्ट ऐकायला, त्यांचे आयडियाज ऐकायला. हा 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 पण नेमकं कुणाच्या प्रोजेक्ट बद्दल तू एक्साइटेड आहेस? काय मर्दा आहे, काय चाललंय तुझं? जे प्रोजेक्ट तुला जमत नाही ना इतके दिवस करायला, त्याच प्रोजेक्ट विषयी तू एक्साइटेड आहेस. कबरे मग काय तर, चल चल, हे काय रेल्वे स्टेशन आहे का वाट बघत बसायला? चल. आई आली आई. ऋषी, तुम्ही इथे गेटवर काय करताय? प्रोजेक्टची वाट बघतोय. हा? नाही नाही, ते हे स्वागत आहे. काही नाही आई, तू हो पुढे, आम्ही आलोच. फाईन, लवकर या. चला. साहेबा एव्हाना यायला पाहिजे होते. काळजी करू नकोस रे, ती येणार आणि तीच बाजी मारणार बघ तू. अरे ती शेवटी हिरोईन आहे रे इथली, येते का लक्षात तुझ्या? आणि हिरोईन जर लवकर आली तर तिच्या एंट्रीला काय व्हॅल्यू राहिली? हा, वाट बघ तू, वाट बघ. हे कमळे, अगं असं लेट गेल्यावर कोण किंमत बी देणार नाही आपल्याला. आवर की लवकर. निंगे, आपण तिकडे काय किंमत मिळावी म्हणून नाही जाते, आपलं मत मांडायला चाललंय आणि त्याचीच मी पक्की तयारी करतोय. जरा जरा दम धरतो. वय बाई, तुझं सगळं खरं आहे. खरं आवर लवकर, सगळी तिकडे पोचली बी असतील. निंगे 2 मिनिट ग. कमळे, तू हे भाषण का सारखं सारखं बदलत बसलीस? आणि स्टेजवर गेल्यावर विसरलीस तर? काहीच विषय नाही. या टायमाला मी काय पाठ करून नाही, तर मनातलं सगळं बोलणार आहे. उगा कुठला मुद्दा राहायला नको म्हणून सगळं लिहून काढतो. वय बाई, दे चांगलं भाषण दे. आणि मी तर म्हणतोय स्टेजवर गेल्यावर पाक देशच बदलून टाक. एक दिवस ते बी करेन. कुठलीच गोष्ट अशक्य नसते बघ. त्याची सुरुवात फक्त आपल्यापासून केली पाहिजे आपण. वय बाई साहेब, तुम्हाला काय करायचं ते करा, खरं लवकर चला. अजून तुमचं नाव बी नोंदवलेलं नाही. आणि मी काय माझं नाव नोंदवणार नाही. तुझ्याकडनंच अपेक्षा आहे. तुझा प्रोजेक्ट सगळ्यांनी आवडावा बास. झालं. निंगे, आपण आपलं प्रयत्न प्रामाणिक करायचं. यश हमखास आपल्या पदरात पडतंय. चल. ए मॅडम आल्या बघ. सर पण आले. गुड मॉर्निंग मॅम. मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग. कधी वेगळंच आहे. कमळी, कुठे आहेस तू? हा आजचा प्लॅटफॉर्म तुझ्यासारख्या स्टुडंटसाठी परफेक्ट आहे. तू वेळेत यायला हवंस यार. येणार. ही अनिका, लिफ्टला बघ ना. काय लिफ्टला बघ ना. ही तर एंट्रीलाच पडली. आता हिचं प्रेझेंटेशन कसं उभं राहणार? सायलेन्स. सॉरी. आणि तुम्ही दोघे, तुम्ही प्रेझेंटेशन करता खूप लेट झाला आहात. लेट कमर्स आर नॉट अलाउड. यू मे गो. मॅडम सॉरी, त्याचं काय झालं? हे बघा, तुम्ही आमचा वेळ वाया घालवू नका. डोंट वेस्ट आवर टाइम. यू मे गो. मॅडम, आम्ही जातो बाहेर. खरं आम्ही का उशिरा आलो ते तर ऐकून घ्या एकदा प्लीज. आम्ही टाइमातच आलो होतो. कमळे, लय उशीर झालाय, लवकर चल. सर, रजिस्ट्रेशन करायचंय. सर, ओ सर. सर, रजिस्ट्रेशन करायचंय. माझा फॉर्म भरा की. हा, करूया. अहो सर, मी काय बोलालोय? प्लीज माझा फॉर्म भरा. सर, फॉर्म भरा की. अहो रजिस्ट्रेशन करायचंय माझं. ए मुली, त्यासाठी वेळेत यायचं असतं. दे मोबाईल, चल. आम्ही येळेतच आलोय. 5 मिनिटं आहेत अजून. तुम्ही येळ खाताय आमचा. काय करणार आहेस तू रजिस्ट्रेशन करून?
आणि तसंही कंपनीला जेवढे प्रोजेक्ट हवे तेवढे स्टुडंट रजिस्टर झाले आहेत. आणि अशी तू एकटी येऊन काय ग मोठा प्रोजेक्ट देणार आहेस? कमळे काय करायचं आता? चल निंगे तुझं मोबाईल काढ. आपण सोशल मीडियावरती यांचं लाईव्ह करूया. म्हणजे काय आहे, नयनतारा मॅडम बी बघतील किती वाजलेत ते, आणि इथं काय कारभार चाललाय ते बी त्यांना कळेल. काढ तू फोन काढ. हे बघा, फोन नका काढू. नाही काढ ना तू, काढ की. मोबाईल आतमध्ये ठेवा. हा लाईव्ह नका करू. हो 5 मिनिटं आहेत अजून. रजिस्ट्रेशन करतो मी. काय नाव आहे तुझं? कमळी मोहिते. हा तुमचा ID द्या. कमळी मोहिते. ठीक आहे हे घ्या. थँक्यू सर. कमळे खरं आपल्याकडे मोबाईल कुठं होता? येळे त्याचा कॉन्फिडन्स तर होता. चल, आणि म्हणून आम्हाला उशीर झाला. मॅडम तिला सुद्धा पार्टिसिपेट करू द्या. मॅडम प्लीज बसा तुम्ही. बिफोर वी स्टार्ट, हॅलो एव्हरीवन. मला माहिती आहे तुम्ही सगळे व्यवस्थित प्रिपेअर करून आला असाल. कोणाचं प्रेझेंटेशन खूप छान झालं असेल, कोणाची आयडिया उत्तम असेल. पण तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सांगायची आहे. तो स्टुडंट सिलेक्ट होईल जो एक्झाममध्ये पास होईल. सो तुमच्यापैकी कोणीही एक्झाममध्ये फेल झालं पण तुमचं प्रोजेक्ट किंवा प्रेझेंटेशन चांगलं असलं तरीसुद्धा तुम्ही सिलेक्ट होणार नाही. सो कीप दॅट इन माइंड. एक्झाममध्ये पास होणं प्लस प्रोजेक्ट चांगलं असणं दोन्ही गोष्टी मॅन्डेटरी आहेत. बाकी एक टिप तुम्हाला देते. आमची कंपनी तुमच्यावर तेव्हाच इन्व्हेस्ट करेल जेव्हा तुम्ही स्वतःला प्रूव्ह करू शकाल. आणि त्याकरता तुमच्या मनात जे येईल ते अत्यंत प्रामाणिकपणे इथे बोला. उगाच आम्हाला इम्प्रेस करायचंय म्हणून काहीही बोलू नका. ऑल द बेस्ट. गिव्ह युअर बेस्ट. थँक्यू. डोंट वरी आंटी, टॅलेंट आणि थॉट तर माझाच बेस्ट आहे.